Hello my dear students, welcome to all in Shri Sharda Bhavan Education Society नांदेड. डिअर स्टुडंट्स, आज जो आपला पेपर झालेला आहे या पेपरमधील केमिस्ट्रीचे जे क्वेश्चन्स आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे ते आज आपण डिस्कस करणार आहोत. तर चला सुरू करूया. पहा 69 नंबरचा जो क्वेश्चन होता, इन मिथेन मॉलिक्यूल. ओके, इन मिथेन मॉलिक्यूल द हायड्रोजन ॲटम्स अराउंड कार्बन आर अरेंज्ड ॲज. तर बाळांनो या ठिकाणी तुम्हाला जॉमेट्री विचारलेली आहे. तुम्हाला मिथेन मॉलिक्यूल सर्वांना माहिती आहे. ओके, मिथेन मॉलिक्यूलचं आपण स्ट्रक्चर तुम्हाला मी क्लासमध्ये सांगितलेलं की हे या ठिकाणी CH4 आहे. ओके, स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आणि तुम्हाला ट्रिक सुद्धा सांगितली होती की ट्रिक लक्षात ठेवायची बाळांनो की या ठिकाणी 4 सिग्मा बॉन्ड असतील तर हायब्रिडायझेशन येणार sp3, या ठिकाणी याची हायब्रिडायझेशन येणार sp2 आणि या ठिकाणी याची हायब्रिडायझेशन येणार sp. ओके, तर पहा कार्बनच्या सराउंडिंगला सिग्मा बॉन्ड्स किती आहेत? 1 2 3 4 सिग्मा बॉन्ड असेल तर हायब्रिडायझेशन sp3 आणि याची जिओमेट्री जी आहे बाळांनो ती कशी असणार आहे? टेट्राहेड्रल. ओके, तर 69 क्वेश्चनचं करेक्ट आन्सर या ठिकाणी काय असणार आहे? ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आंसर. टेट्राहेड्रल इज द जिओमेट्री ऑफ मिथेन मॉलिक्यूल. ओके, चलिए नेक्स्ट देखेंगे. नेक्स्ट क्वेश्चन क्या है? क्वेश्चन नंबर 70. इन कार्बन टेट्राक्लोराइड 4 वैलेंस ऑफ कार्बन आर डायरेक्टेड टू 4 कॉर्नर्स आर. आता या ठिकाणी पार्ट कार्बन टेट्राक्लोराइड. ओके, चलिए कार्बन टेट्राक्लोराइड यहाँ पर हम स्ट्रक्चर निकालेंगे. ये CCl4. ओके, दिस इज द कार्बन टेट्राक्लोराइड. आता या ठिकाणी पहा या कार्बनची हायब्रिडायझेशन्स किती आहे विद्यार्थी मित्रांनो? सिंपल आहे. यस, इट इज अ sp3 हायब्रिडायझेशन्स. आणि या ठिकाणीचं जे स्ट्रक्चर आहे बाळांनो ते कशा प्रकारे असतं तर ते स्ट्रक्चर आहे तुमचं टेट्राहेड्रॉन. ओके, हे जे स्ट्रक्चर आहे या ठिकाणी हे स्ट्रक्चर तुम्हाला कशा प्रकारे दिसतं? टेट्राहेड्रॉन स्ट्रक्चर आहे कार्बनचं. ओके, नेक्स्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 71. इन अल्किन, ओके, स्पेशली इन इथिन नंबर ऑफ sp2 हाइब्रिड कार्बन एटम्स आर. ओके, चलिए देखेंगे इथिन का स्ट्रक्चर कैसा है. यहाँ पर C डबल बॉन्ड C, यहाँ पर आएगा आपका हाइड्रोजन, यहाँ पर है आपका हाइड्रोजन, अगेन हाइड्रोजन, अगेन हाइड्रोजन. ओके, डियर स्टूडेंट्स, नाउ कैलकुलेट द सिग्मा बॉन्ड्स. ओके, सिग्मा बॉन्ड्स या ठिकाणी 1 2 3. ओके, या कार्बनकडे सिग्मा बॉन्ड्स 3 आहेत म्हणून याची हायब्रिडायझेशन जी आहे ती येणार sp2. चलिए या कार्बनची गोष्ट करूया आपण की हे कार्बन जो आहे याच्याकडे सिग्मा बॉन्ड्स आहेत 1 2 3, याच्याकडे सुद्धा 3 सिग्मा बॉन्ड्स आहेत, याची हायब्रिडायझेशन येणार sp2. व्हेरी व्हेरी सिंपल. आता या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे की इथेन मध्ये नंबर ऑफ sp2 हायब्रिड कार्बन ॲटम्स किती आहेत? सिंपल, किती आहेत? हा आणि हा एक आणि एक किती विद्यार्थी मित्रांनो? 2. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आंसर ऑफ क्वेश्चन नंबर 71. ओके, चले नेक्स्ट क्वेश्चन की तरफ चलते हैं. नेक्स्ट क्वेश्चन क्या है? 72. ईच कार्बन आइटम इन बेंजीन इज इन द स्टेट ऑफ हाइब्रिडाइजेशन. ओके, वेट अ मोमेंट. ओके डियर स्टूडेंट्स, सो यहाँ पर हाइब्रिडाइजेशन जो है कार्बन की एल्किन में कितने हैं? sp2. और यहाँ पर करेक्ट आंसर क्या आ जाएगा? ऑप्शन नंबर बी विल बी योर करेक्ट आंसर. ओके, क्वेश्चन नंबर 72 की तरफ चलते हैं. Each carbon atom in benzene is in the state of hybridization. My dear students, you know very well. Okay, यहाँ पर आपको बेंजीन का स्ट्रक्चर ड्रॉ करना है. ओके, यहाँ पर एक बेंजीन है दोस्तों और यहाँ पर हर एक कार्बन पर हाइड्रोजन होता है. ओके, C6H6 is the molecular formula of benzene and alternate double bond is here. ओके, ये रहा आपका बेंजीन का स्ट्रक्चर. और यहाँ पर आपको पूछा है कि भैया यहाँ पर जो कार्बन एटम है बेंजीन में उसकी हाइब्रिडाइजेशन क्या है? तो सिंपल देखिए यहाँ पर सिग्मा बॉन्ड्स कितने हैं? 1 2 3 सिग्मा बॉन्ड्स. इसके कार्बन पर 1 2 3 सिग्मा बॉन्ड्स, ये कार्बन पे 3 सिग्मा बॉन्ड्स. एवरी कार्बन एटम हैविंग 3 सिग्मा बॉन्ड्स. सो हियर हायब्रिडायझेशन ऑफ इच कार्बन इन बेंझिन विल बी sp2. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो या प्रत्येक कार्बनची हायब्रिडायझेशन बेंझिन मधल्या किती येते बाळांनो? sp2. आणि 72 नंबर क्वेश्चनचा आन्सर करेक्ट काय असेल? ऑप्शन नंबर बी. यस, वेरी गुड. चलिए नेक्स्ट क्वेश्चन की तरफ चलते हैं. विच ऑफ द फॉलोइंग हाइब्रिडाइजेशन हैज हाईएस्ट परसेंटेज ऑफ s कैरेक्टर. मैंने क्लासरूम में कहा था जब मैं पढ़ा रहा था कि s ऑर्बिटल, p ऑर्बिटल एंड d ऑर्बिटल एंड f ऑर्बिटल. s ऑर्बिटल जो होते हैं यहाँ पर यहाँ पूछा है कि s कैरेक्टर कौन से हाइब्रिडाइजेशन में ज़्यादा होता है. तो दोस्तों sp जो हाइब्रिड होता है, ओके, यहाँ पर जो
हाइब्रिडाइजेशन की जब बात करते हैं तो यहाँ पर जो यस है ये स्फेरिकल शेप होता है और ये जो है डम्बल शेप होता है, तो यस कैरेक्टर यहाँ पर ESP में ज्यादा होता है। ओके, तो करेक्ट आंसर इस क्वेश्चन का क्या आ जाएगा? ऑप्शन नंबर सी, 73 का सी आ जाएगा। चलिए नेक्स्ट क्वेश्चन की तरफ चलते हैं। क्वेश्चन नंबर 74, द हाइब्रिडाइजेशन प्रेजेंट इन C2H2, C2H2 74। ओके, क्वेश्चन नंबर 74 यहाँ पर हाइब्रिडाइजेशन प्रेजेंट इन C2H2। चलिए C2H2 का स्ट्रक्चर निकालेंगे। ये यहाँ पर स्ट्रक्चर है C2H2 का, कार्बन यहाँ पर 2 है सर, हाइड्रोजन भी 2 है सर, और इस मॉलिक्यूल का नाम मेरे प्यारे दोस्तों ये है आपका इथाइन। यस, इट इज इथाइन, अल्काइन है, अल्काइन। अब यहाँ पर देखिए हाइब्रिडाइजेशन निकालने की ट्रिक क्या कही मैंने आपको, सिग्मा बॉन्ड्स यहाँ पर 1 और यहाँ पर 1 2, यहाँ पर 1 यहाँ पर 1 2, ये तो पाई बॉन्ड्स है, तो यहाँ पर एवरी कार्बन एटम हैविंग द 2 सिग्मा बॉन्ड्स, सो ये इसकी हाइब्रिडाइजेशन आ जाएंगी, इसकी भी हाइब्रिडाइजेशन ESP आ जाएंगी। तो यहाँ पर हाइब्रिडाइजेशन जो है वो आ जाएगी ESP, एंड 74 का आंसर जो है वो आ जाएगा ऑप्शन नंबर ए। ओके, चलिए नेक्स्ट क्वेश्चन की तरफ चलते हैं दोस्तों। नेक्स्ट क्वेश्चन क्या है? व्हाट हाइब्रिड ऑर्बिटल्स विल फॉर्म द फॉलोइंग कंपाउंड CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 CH3। अब ये यहाँ पर कंपाउंड आपको दिया है, मैं यहाँ पर लिखता हूँ, ये आपको CH3 इसको एक्सपांड करना है दोस्तों। यहाँ ये C, यहाँ पर H डबल बॉन्ड, यहाँ पर C, यहाँ पर H सिंगल बॉन्ड, यहाँ पर CH2 है, एंड लास्टली यहाँ पर ये आपका CH3। ओके, नाउ व्हाट हैपन्स टू कैलकुलेट द हाइब्रिडाइजेशन, जस्ट रिकॉल वन थिंग इज दैट यू मस्ट रिमेंबर द ट्रिक्स। ओके, इफ द 4 सिग्मा बॉन्ड्स आर देयर। ओके, देखिए इस कार्बन की तरफ इसके पास सिग्मा बॉन्ड्स कितने हैं? 4 सिग्मा बॉन्ड्स है सर, तो इसके हाइब्रिडाइजेशन आ जाएंगे यहाँ पर ESP3। ओके, चलिए कार्बन नंबर 2 की बात अगर करते हैं तो यहाँ पर 1 सिग्मा बॉन्ड, 2 सिग्मा बॉन्ड, 3 सिग्मा बॉन्ड, तो इसकी हाइब्रिडाइजेशन आ जाएंगी sp2। इस कार्बन की बात अगर करते तो सिग्मा बॉन्ड्स 1 2 3 सिग्मा बॉन्ड्स, हाइब्रिडाइजेशन सर sp2। इस कार्बन की बात करते हैं, हाइब्रिडाइजेशन क्या आ जाएंगी? ESP3 सर, क्योंकि 4 सिग्मा बॉन्ड से यहाँ पर भी 4 है, यहाँ पर हाइब्रिडाइजेशन ESP3। तो यहाँ पर देखिए मेरे प्यारे दोस्तों, यहाँ पर क्या हुआ है कि हाइब्रिडाइजेशंस कौन कौन से है? यहाँ पर ESP3 है, ओके, 3 ESP3 और ESP2, ESP3 एंड ESP2 यहाँ पर है। ESP है क्या? ये ऑप्शन कैंसल, ये भी ऑप्शन कैंसल, ओनली ESP3 है क्या? नहीं सर, ऑप्शन जो है 75 का क्या आ जाएगा दोस्तों? ऑप्शन नंबर बी एनआर इज करेक्ट आंसर का एनआर विद्यार्थी मित्रों, बी इज करेक्ट आंसर। ओके, चले क्वेश्चन नंबर 76 की तरफ चलते हैं। पास 76 नंबर चा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये काय विचारले? द कंपाउंड इन विच कार्बन युजेस ओनली इट्स sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर बॉन्ड फॉर्मेशन। बाळांनो, जेव्हा आपण मॉलिक्युलर फॉर्म्युले डिस्कस करत असताना मी तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिड वगैरे सांगितलेलं आहे, आणि याच्यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर 3 जर का आपण पाहिले, या ठिकाणी CH3 आहे, ओके, हा कार्बनला अटॅच आहे, पुन्हा हा CH3 आहे, हा या ठिकाणी CH3 आहे आणि हा OH आहे। ओके, आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपणास काढायचं काय? सिग्मा बॉन्ड्स। ओके, तर ह्या ठिकाणी या कार्बनची हायब्रिडायझेशन जर पाहिली आपण तर ती येणार sp3, कारण की 3 हायड्रोजन आणि हा एक बॉन्ड, 4 सिग्मा बॉन्ड्स, याची हायब्रिडायझेशन सुद्धा काय येणार? sp3। ह्या कार्बनची हायब्रिडायझेशन सुद्धा sp3 येणार, ह्या कार्बनची हायब्रिडायझेशन सुद्धा sp3च येणार। आणि तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं आहे की बाबा हायब्रिडायझेशन sp3 असणारा मॉलिक्यूल कोणता आहे? तर ऑप्शन नंबर 3 म्हणजे ऑप्शन नंबर सी जे आहे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल याला आपण म्हणतो, आणि हे करेक्ट आन्सर आहे। ओके, की ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स प्रेझेंट आहेत, बाकीच्या ऑप्शन्स मध्ये नाहीत, कारण की बाकीच्या ऑप्शन्स मध्ये डबल बॉन्ड आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि डबल बॉन्ड असल्यामुळे पाय बॉन्ड आणि त्या ठिकाणी हायब्रिडायझेशन जी आहे ती sp2 होते। जस्ट सिंपल। ओके, चलिए नेक्स्ट क्वेश्चन की तरफ चलते हैं। 77, ओके, विच ऑफ द फॉलोइंग हैज अ बॉन्ड फॉर्म बाय ओवरलैप sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स। ओके, आता बाळांनो ऑप्शन नंबर ए जर का आपण पाहिलं, या ठिकाणी हा CH3 आहे, ओके, ये यहाँ पर CH3 है, यहाँ पर C और यहाँ पर सिंगल बॉन्ड H। याच्यामध्ये कार्बनची आपण हायब्रिडायझेशन्स काढूया। पहा 4 सिग्मा बॉन्ड्स आहेत, याची हायब्रिडायझेशन येणार sp3, याच्यामध्ये 1 2 सिग्मा बॉन्ड्स आहेत, याची हायब्रिडायझेशन येणार sp, याची सुद्धा हायब्रिडायझेशन येणार sp।
ओके. आणि या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे की sp3 कशामध्ये आहे, तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. ओके. ऑप्शन नंबर 1 विल बी द करेक्ट आंसर. जस्ट सिंपल, वेरी वेरी सिंपल. ओके, चलिए नेक्स्ट क्वेश्चन की तरफ चलते हैं. द बॉन्ड बिटवीन कार्बन एटम 1 एंड कार्बन एटम 2 इन कंपाउंड. हा एक कंपाउंड दिलाय तुम्हाला, N ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH आणि डबल बॉन्ड CH2. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, नंबरिंग आपण स्टार्ट करून करतो की हा जो सायनाइड आहे हा फंक्शनल ग्रुप आहे. मग या कार्बनला आपण 1 नंबर देऊया, ह्या कार्बनला आपण 2 नंबर देऊया. कार्बन नंबर 1 मध्ये सिग्मा बॉन्ड्स किती आहेत, 1 2 आणि हायड्रोजनचा 3, म्हणजे हायब्रिडायझेशन ह्या कार्बनची येणार या ठिकाणी sp2 आणि ह्या कार्बनची हायब्रिडायझेशन जी आहे 3 सिग्मा बॉन्ड्स म्हणल्यानंतर हायब्रिडायझेशन काय येणार, sp2. ओके. आता या ठिकाणी पहा हायब्रिडायझेशन्स काढत असताना ओके sp2 म्हणल्यानंतर या ठिकाणी फक्त हायब्रिडायझेशन्स काय या ठिकाणी ह्या कार्बनची sp आणि ह्या कार्बनची sp2. तो करेक्ट आंसर काय असेल या क्वेश्चनचं, ऑप्शन नंबर सी 78 का ऑप्शन नंबर सी जो है ये आ जाएगा करेक्ट. ओके. चलिए अगेन अब यहाँ पर पाई बॉन्ड्स पूछा है. वेरी वेरी सिंपल. दिस स्ट्रक्चर CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH ट्रिपल बॉन्ड CH इज. पाय बॉन्ड्स म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला वारंवार वर्गामध्ये सांगितलेलं आहे की डबल बॉन्ड मध्ये पाय बॉन्ड असतो. ओके. मग या ठिकाणी हा एक पाय बॉन्ड सर, हा दुसरा पाय बॉन्ड सर आणि ट्रिपल बॉन्ड मध्ये 2 पाय बॉन्ड असतात सर, हो की नाही. मग किती झाले बाळा, 1 2 3 4. करेक्ट ऑप्शन, ऑप्शन नंबर सी 79 का आंसर क्या आ जाएगा, ऑप्शन नंबर सी विल बी करेक्ट आंसर. ओके, वेरी गुड. चलिए नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. नंबर ऑफ पाई इलेक्ट्रॉन्स प्रेजेंट इन द नैप्थेलिन. यस, इन क्लासरूम मैंने आपको कहा था कि भैया नैप्थेलिन जो है आपको याद रखना है कि ये ऐसे 3 मेंबर्ड रिंग यहाँ पर, सॉरी 3 मेंबर्ड रिंग नहीं, यहाँ पर 3 बेंजीन रिंग आपस में कनेक्ट होते हैं. ओके. और यहाँ पर ये है नैप्थेलिन. ओके, ये है नैप्थेलिन. नैप्थेलिन एंथ्रेसिन का स्ट्रक्चर निकाला है मैंने, ये होता है नैप्थेलिन. ओके. बीटा नैप्थोल जो हम निकालते तो वो ऐसे यहाँ पर निकालते. ओनली 2 बेंजीन रिंग कनेक्ट विथ ईच अदर. ओके. नंबर ऑफ पाई इलेक्ट्रॉन्स पूछा है, नॉट पाई बॉन्ड्स और द पाई इलेक्ट्रॉन्स. अब सिंपल सी बात है दोस्तों, यहाँ पर देखिए मैं यहाँ पर डबल बॉन्ड के फॉर्म में लिखता हूँ, ये डबल बॉन्ड डबल बॉन्ड डबल बॉन्ड डबल बॉन्ड डबल बॉन्ड. कितने डबल बॉन्ड है नैप्थेलिन में, 5 डबल बॉन्ड है सर. ओके, 5 डबल बॉन्ड है और एक यहाँ पर पाई बॉन्ड होता है. तो यहाँ पर पाई बॉन्ड्स कितने हैं, 5 पाई बॉन्ड है. ओके, 5 पाई बॉन्ड है और इलेक्ट्रॉन्स कितने आ जाएंगे, जस्ट मल्टीप्लाई करिए 2 से, आ जाएगा आंसर इसका 10. तो करेक्ट आंसर कितना आ जाएगा, ऑप्शन नंबर सी 10 पाई इलेक्ट्रॉन्स प्रेजेंट इन द नैप्थेलिन रिंग. ओके. चलिए नैप्थेलिन कंपाउंड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन की तरफ चलते हैं. क्वेश्चन नंबर 81. नंबर ऑफ पाई इलेक्ट्रॉन्स इन साइक्लोब्यूटाडाइनिल अनआयन C4H4 2-. देखिए इसका स्ट्रक्चर जो है ये ऐसा होता है मेरे प्यारे बच्चों, याचा स्ट्रक्चर अशा प्रकारे आहे. ओके. हा एक कंपाउंड आहे आणि डोक्यावर याच्या -2 चार्ज आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे कार्बन, हा कार्बन, हा कार्बन आणि हा कार्बन, याच्यामध्ये पहा डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, म्हणजे इथं पाय बॉन्ड आहे, या ठिकाणी सुद्धा पाय बॉन्ड आहे. 2 पाय बॉन्ड आहेत आपल्याकडे. यस, हमारे पास 2 पाई बॉन्ड है सर. पाई इलेक्ट्रॉन्स कितने आ जाएंगे सर, 4 पाई इलेक्ट्रॉन्स आ जाएंगे सर. हे 4 पाई इलेक्ट्रॉन्स आणि या ठिकाणी पहा हे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, म्हणजे याच्यावरचे इलेक्ट्रॉन जे आहेत ते होणार 4 आणि दोघांची जर ऍडिशन्स आपण केली विद्यार्थी मित्रांनो ती येईल 8. म्हणजे या ठिकाणी नंबर ऑफ पाई इलेक्ट्रॉन्स किती असतील बरं ह्या सायक्लोपेंटाडायनिल अनायन मध्ये. करेक्ट ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आंसर 81. चलिए नेक्स्ट देखते हैं. होमोलाइटिक फिशन इन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इन द इथेन गिव्स एन इंटरमीडिएट इन विच कार्बन इज. यस, इथेन मॉलिक्यूल्स ज्यांना स्ट्रक्चर माहिती आहे तोच विद्यार्थी याचा आन्सर चांगल्या प्रकारे देऊ शकतो. इथेन मध्ये माझ्या प्रिय बाळा कार्बन असतात 2 आणि हायड्रोजन असतात 6. होमोलाइटिक फिशन मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं की सेंटर मधून हा मॉलिक्यूल असा ब्रेक झाल्यानंतर काय होणार, हा बॉन्ड ब्रेक होणार सर. हे 2 CH3 आणि ह्या CH3 वेगवेगळे होणार. मग ह्या कार्बनची हायब्रिडायझेशन जर आपण पाहिली, सिग्मा बॉन्ड्स किती आहेत, 3 सिग्मा बॉन्ड्स असल्यामुळे हायब्रिडायझेशन्स काय येणार या ठिकाणी sp2
याची सुद्धा हाइब्रिडाइजेशन येणार sp2, जस्ट सिंपल ऑप्शन नंबर बी। 82 का ऑप्शन नंबर बी आंसर आ जाएगा। ओके चलिए क्वेश्चन नंबर 83, वेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन। दिस इज द एडिशन रिएक्शंस व्हेन हाइड्रोजन ऐड इनटू द 1,2 डायब्रोमो इथेन। सो फॉर्मेशन यहाँ पर इथीन का फॉर्मेशन इथेन में हो जाता है, डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू द सिंगल बॉन्ड। ओके तर विद्यार्थी मित्रांनो पहा, ही रिएक्शन्स मी तुम्हाला एक्सप्लेन करतो या ठिकाणी की हा ब्रोमीन अटॅच आहे, हा हायड्रोजन इथे अटॅच आहे, हा ब्रोमीन इथे आहे आणि हा हायड्रोजन इथे आहे, हा 1 नंबरचा कार्बन, हा 2 नंबरचा। काय होते बाळा, जेव्हा आपण याच्यामध्ये हायड्रोजनेशन रिएक्शन करतो इन प्रेझेन्स ऑफ निकेल अँड पॅलेडियम कॅटलिस्ट, ठीक आहे, काय होणार जेव्हा आपण याची ऍडिशन्स करत असतो ना, तर हे जे 2 हायड्रोजन आहेत, फर्स्ट नंबरचा हायड्रोजन जाणार या कार्बनकडे आणि सेकंड वाला ह्या कार्बनकडे, हा बॉन्ड इथून ब्रेक होणार आणि फॉर्मेशन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड्स होणार। ओके या ठिकाणी हा हायड्रोजन, हा नवीन हायड्रोजन आपण ऍड केला, ऑलरेडी ब्रोमीन अटॅच होता याला, हा हायड्रोजन आणि आपला हा हायड्रोजन। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, जर कार्बनच्या बाजूला 4 सिग्मा बॉन्ड्स असतील, 1 2 3 4, हायब्रिडायजेशन काय येईल, sp3 येणार सर, याची सुद्धा sp3 येणार। ओके मग या ठिकाणी कार्बन नंबर 3 आणि 4 ची हायब्रिडायजेशन sp3 येणार। मग ऑप्शन मध्ये कुठे, हे फर्स्ट ऑप्शन 3 and 4 sp3 हाइब्रिडाइजेशन करेक्ट सर, बट 1 and 2 व्हाट्स अबाउट द 1 and 2 सर, सर यहाँ पर सिग्मा बॉन्ड्स 1 2 3 है, हाइब्रिडाइजेशन sp2, याची सुद्धा sp2, सो 1 and 2 हैविंग sp2 हाइब्रिडाइजेशन एंड 3 and 4 हैविंग sp3 हाइब्रिडाइजेशन। ओके चलिए नेक्स्ट क्वेश्चन की तरफ चलते हैं। In which of the following compound given below is there are more than one kind of hybridization, sp, sp2, sp3? विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला कॉम्प्लेक्स दिलेले आहेत, कंपाऊंड दिलेले आहेत आणि कंपाऊंड मध्ये तुम्हाला विचारले की बाबा sp, sp2 किंवा sp3 हायब्रिड कार्बन आपल्याला आयटम्स त्याच्यामध्ये फाइंड आउट करायचे, मिक्स असणार आहे बरं का, मिक्स असणार आहे। तर या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, जे ऑप्शन नंबर या ठिकाणी 2 जे आहे ते डिस्कस करूया आपण। या ठिकाणी पहा CH3, ओके सिंगल बॉन्ड, या ठिकाणी हा CH, डबल बॉन्ड, या ठिकाणी हा CH, सिंगल बॉन्ड, या ठिकाणी CH3। बाळा मी तुला सांगितलं होतं रे वर्गामध्ये की जेव्हा कार्बनच्या बाजूला 4 सिग्मा बॉन्ड्स असतील याची हायब्रिडायजेशन sp3 असतील लेकरा, याच्यामध्ये बघ 1 2 3 याची हायब्रिडायजेशन sp2 असेल बाळा, सेम याची सुद्धा हायब्रिडायजेशन sp2 असेल आणि याची हायब्रिडायजेशन sp3 असेल। तर या ठिकाणी आपल्याला sp2 आणि sp3 2 हायब्रिडायजेशन्स कॉम्बिनेशन्स मिळत आहे। मग करेक्ट ऑप्शन्स काय असेल, ऑप्शन नंबर 2। मग या ठिकाणी ऑप्शन नंबर डी जे आहे करेक्ट आन्सर असेल की ह्या कंपाऊंड मध्ये sp2 आणि sp3 हायब्रिड कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहेत, बाकी मध्ये नाही, याच्यामध्ये तर येणारच नाहीत, सिंगल बॉन्ड आहे। ओके चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया, नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूया। 85 द स्ट्रक्चर ऑफ डायक्लोरोमिथेन इज डायक्लोरोमिथेन, डायक्लोरोमिथेन। ओके हा आहे तुमचा डायक्लोरोमिथेन। बाळा सिग्मा बॉन्ड्स किती आहे त्याच्यामध्ये, 1 2 3 4, 4 सिग्मा बॉन्ड्स आहेत, हायब्रिडायजेशन ह्या कार्बनची sp3 आणि sp3 असल्यानंतर जॉमेट्री काय असते बाळा, टेट्राहेड्रल असते। ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आंसर। ओके चलिए नेक्स्ट क्वेश्चन की तरफ। 86 में क्या पूछा है, द नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स इन 1 ब्यूटीन। बाळा 1 ब्यूटीन कसं काढायचं मी सांगितलेलं आहे तुम्हाला की हे झालं 4 कार्बन, 1 ब्यूटीन म्हणजे 1 आणि 2 नंबरच्या कार्बन मध्ये या ठिकाणी डबल बॉन्ड असतो। ओके नंबरिंग देऊया आणि बाकीचे जे आहेत आपण कंप्लीट करणार आपले हायड्रोजन ॲटम्स। ओके या ठिकाणी काय येणार CH3, या ठिकाणी CH2, या ठिकाणी फक्त CH आणि या ठिकाणी येणार बाळा CH2। ओके कार्बन ॲटमची बॅलन्स आहे का पाहून घ्या। ओके करेक्ट आहे। तर बाळा या ठिकाणी तुला नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स विचारले, नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स विचारलेले आहेत। मग याला आपण एक्सपांड करूया की हे 2 या ठिकाणी हायड्रोजन आहेत। ओके हा डबल बॉन्ड आहे, हा हायड्रोजन, या ठिकाणी 2 हायड्रोजन, त्याच्यानंतर हे 3 हायड्रोजन। ठीक आहे सिग्मा बॉन्ड्स किती असणार, तर सिग्मा बॉन्ड्स आपण कलर चेंज करून दाखवूया सिग्मा बॉन्ड्स। ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11। बाळा 86 चा आन्सर काय येणार रे, 86 चा आन्सर त्या ठिकाणी येणार
11 sigma bonds present in butene sir, butene sir, yes, very good. चलिए नेक्स्ट क्वेश्चन की तरफ चलते हैं. 87 which of the following statement is false for isopentane? बाळा आयसोपेंटेन 1 2 3 4 एक कार्बन ब्रांच मध्ये काढ बाळा. आयसोपेंटेनचं स्ट्रक्चर काढायचं आपल्याला. CH3 सिंगल बॉन्ड, इथं CH, इथं CH2 येणार लेकरा आणि इथं CH3. हे आहे स्ट्रक्चर तुझं आइसोपेंटेन. ओके, कोई बात नहीं. चलिए अब इस स्ट्रक्चर में हमें पूछा है कि भैया कौन सा स्टेटमेंट फॉल्स है. इस स्टेटमेंट आपको प्रोवाइड किए. चलिए वन बाय वन देखते हैं. इट हैज 3 CH3 ग्रुप्स. देखिए 1 2 3, यस करेक्ट है, एक करेक्ट है. हमें फॉल्स पूछा है तो एक करेक्ट है, वो आंसर नहीं है हमारा. नेक्स्ट इट हैज 1 CH2 ग्रुप. करेक्ट है भैया, ये भी करेक्ट है. इट हैज 1 CH ग्रुप, यस. और डी में देखिए इट हैज कार्बन विच इज नॉट बॉन्डेड टू हायड्रोजन. रॉंग ना बाळा, चुकीचं आहे, कारण की प्रत्येक कार्बनकडे हायड्रोजन या ठिकाणी आहेच आणि हा म्हणतो नाही, तर हे चुकीचं आहे. करेक्ट आंसर हे आहे आपलं. ओके, ऑप्शन नंबर डी 87 का डी है. चलिए नेक्स्ट क्वेश्चन की तरफ चलते हैं. द नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स इन ऑर्थोझायलिन. बाळा ऑर्थोझायलिनचं स्ट्रक्चर तुला काल सांगितलं होतं रे की बाबा ऑर्थोझायलिन हा जो कंपाऊंड आहे 1 आणि 2 नंबरला मिथाइल ग्रुप असतो. याला एक्सपांड कर. ओके, याला एक्सपांड कर, एक्सपांड. यहाँ पर हम इसे एक्सपांड करेंगे. ओके, या ऐसा निकालेंगे. ओके, इसके पास हाइड्रोजन है सर, यहाँ पर भी है, यहाँ पर भी है, यहाँ पर भी है, लेकिन यहाँ पर CH3 ग्रुप है, यहाँ पर CH3 ग्रुप है. ओके, नाव हे असं काढल्यानंतर आपल्याला सिग्मा बॉन्ड्स कॅल्क्युलेट करता येतात बरं. तर पहा सिग्मा बॉन्ड्स किती आहेत. इथून स्टार्ट करूया कार्बन नंबर 1 पासून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 अँड 18 सिग्मा बॉन्ड्स आहेत. आणि याच्यामध्ये जो अल्टरनेट बॉन्ड आहे तो मी आता दाखवतो. सिग्मा बॉन्ड्स कॅल्क्युलेट केले आणि हे मधले पाय बॉन्ड्स आहेत. तर बाळा ऑर्थोझायलिन मध्ये 18 सिग्मा बॉन्ड्स असतात बरं का, 18 सिग्मा बॉन्ड्स असतात. चला 89 नंबरचा क्वेश्चन डिस्कस करूया. इन बेंजीन द टोटल नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स. बेंजीन अगेन, बेंजीन यहाँ पर निकालेंगे हम. ब्यूटीफुल बेंजीन बहुत इंपॉर्टेंट है भैया, बेंजीन बहुत इंपॉर्टेंट है. यहाँ पर ये CH है, यहाँ पर CH है, यहाँ पर CH है, यहाँ पर CH है, यहाँ पर CH है. नाउ डबल बॉन्ड में ब्लैक पेन से बताता हूँ. ये देखिए डबल बॉन्ड, हमें पूछा है सिग्मा बॉन्ड. तो यहाँ पर देखिए 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 sigma bonds are present in benzene. Option number D is correct. And the last question of the chemistry part 2 paper is the number of sp3 hybridized carbon atoms in cyclohexene. बाळा सायक्लोहेक्झेन आपल्याला माहित आहे. सायक्लोहेक्झेन म्हणजे या कार्बन मध्ये आणि या कार्बन मध्ये डबल बॉन्ड असतो. तर बाळा कार्बन मध्ये जर डबल बॉन्ड असेल तर या ठिकाणी याची हायब्रिडायझेशन काय होते माहिती आहे का. याची हायब्रिडायझेशन होते sp2 आणि ह्या कार्बनची सुद्धा होते sp2. पण जे कार्बन नंबर आपल्याकडे 1 2 3 4 आहेत ना, हे कार्बन जे आहेत हे बॉन्डेड आहेत बाळा बाकीच्या 4 बॉन्डला. हायड्रोजन्स आहेत त्या ठिकाणी. ओके, मग या ठिकाणी प्रत्येक कार्बनची हायब्रिडायझेशन किती असणार आहे, sp3 असणार आहे. आणि मग या ठिकाणी असे किती कार्बन आहेत, 4 आहेत सर. मग ऑप्शन नंबर सी मध्ये आपलं आंसर आहे बाळा, ऑप्शन नंबर सी. 90 नंबर का जो क्वेश्चन है उसका आंसर क्या आ जाएगा, ऑप्शन नंबर सी. तर हे क्वेश्चन्स होते आजची जे एक्झाम झालेली आहे तुमची बाळांनो. चांगले क्वेश्चनची क्वालिटी आहे. हे क्वेश्चन तुम्ही चांगल्या प्रकारे करा. सिग्मा बॉन्ड्स पाय बॉन्ड्स व्यवस्थित कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच अँड हॅपी लर्निंग.